तर मागील पाठामध्ये आपण वज्रोली मुद्रेपर्यंत आलो होतो। तर हठयोग प्रतिपिकेच्या तिसऱ्या उपदेशामधील 83व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो। तर 83व्या श्लोकामध्ये वज्रोली मुद्रेची विधी आणि त्याचा प्रभाव सांगितला गेलेला आहे। आणि काय प्रभाव सांगितला? जो वज्रोली मुद्रेचा अभ्यास करतो तो योगाच्या नियमाला न जाणता सुद्धा सिद्धी प्राप्त करू शकतो असं सांगितले। वज्रोली मुद्राची एक जर कळाली तर योगाचे नियम न फॉलो करता, न पालन करता सुद्धा सिद्धी प्राप्त करता येते असं स्वामी स्वात्माराम योगी सांगत आहे। हे 83व्या श्लोकामध्ये झालं होतं। आणि 84व्या श्लोकामध्ये वज्रोली मुद्रा सांगितली गेलेली आहे। वज्रोली मुद्रेचा प्रारंभ झाला तिथून। मग 84व्या श्लोकामध्ये काय सांगत आहेत? तत्र वस्तुद्वयं वक्षे दुर्लभम यस्य कस्यचित क्षीरम चैकम द्वितीयम तू नारीच्या वशवर्तिनी। म्हणजे वज्रोली मुद्रेच्या अभ्यासासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत। दोन गोष्टी आवश्यक आहेत काय? आणि त्या दुर्लभ आहेत म्हणे। दोन गोष्टी एकत्र मिळणे ह्या दुर्लभ आहेत म्हणे। काय? तर क्षीरच्या एकम, क्षीर म्हणजे दूध पाहिजे एक, म्हणजे योग्याने दुधाचं सेवन केलं पाहिजे किंवा कशासाठी का असणं, ठीक आहे, दूध पाहिजे। आणि द्वितीयम तू, आणि दुसरी गोष्ट काय पाहिजे तर नारीच्या वशवर्तीने। परंतु आपल्या पुस्तकामध्ये जे स्क्रीनवरती घेतलेलं आहे तर त्यामध्ये तर प्रस्तुत पुस्तकामध्ये स्क्रीनवरती आपण नाडीच्या वशवर्तीने म्हटलेले आहे। परंतु इतर पुस्तकांमध्ये आणि तंत्रमार्गाचा आधार घेतल्याच्या नंतर नारीच हे योग्य आहे ते शब्द असं वाटतो। तर म्हणजे नारी म्हणजे स्त्री वशीभूत असणारी पाहिजे, ह्या दोन गोष्टी पाहिजे तर वज्रोली मुद्रेच्या अभ्यासासाठी असं सांगितलं गेलेलं आहे। पुढे काय सांगतात मग अर्थही त्याच पद्धतीने त्याने केलेला आहे। मग आपण थोडंसं वेगळं सांगितलंय त्यामुळे अर्थ काही मी वाचत नाहीये, ठीक आहे। पुढे सांगतात मेहनेन मेहनेन शनैः सम्यक ऊर्ध्वा आकुंचनमभ्यसेत पुरुषोपि अथवा नारी वज्रोली सिद्धिमाप्नुयात। संभोगाच्या नंतर पुरुष किंवा स्त्रियांनी वज्रोली मुद्रेची सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हळूहळू लिंगाच्या साह्याने खालच्या भागात आतमध्ये होणारे स्त्राव वर ओढण्याचा अभ्यास करावा। आतमध्ये ओढण्याचा अभ्यास करावा। तर इतरत्र कसं सांगितलंय? संभोगाच्या नंतर जो स्त्राव होतो तो स्त्राव काय केला पाहिजे? साधकाने ऊर्ध्व गतीने म्हणजे अधोगामी न होऊ देता ऊर्ध्व गतीने खेचला गेला पाहिजे। याचा अभ्यास करण्याने मग पुरुष अथवा स्त्री यांना वज्रोली मुद्रेची सिद्धी प्राप्त होते असं सांगितलंय। मग यासाठी काय इतर ग्रंथ सांगितले होते? पुढे सांगितले कदाचित नाही, ठीक आहे, पुढेच पाहूयात आपण सांगण्यापेक्षा, ठीक आहे। मग यासाठी आणखी काय केलं पाहिजे तर यत्नतः शस्तनालेन फुत्कारम वज्रकंदरे शनैः शनैः प्रकुर्वीत वायुसंचार कारणात काय करायचं? यत्नतः, यत्न म्हणजे प्रयत्न करून काय करायचंय तर अभ्यासूने प्रयत्नपूर्वक मूत्रमार्गाच्या तोंडातून म्हणजे शिश्नेंद्रियाच्या किंवा मूत्रमार्गाच्या स्त्री पुरुषांमध्ये जे असेल ते, तर मूत्रमार्गाच्या तोंडाद्वारे एक विशिष्ट नळीने फुंकावे। म्हणजे आधी नळी घालायची आहे आणि विशिष्ट प्रकारे फुंकायचे, विशिष्टच नळी घालायची आणि विशिष्ट पद्धतीनेच फुंकायचे। आणि म्हणजे असंच नाही की आता इंद्रियाद्वारे नळी कशी घालावी लागेल आणि मग यासाठी विशिष्ट या शब्दाचं तात्पर्य आपण समजून घ्यायचंय तिथे, कारण आपल्याला काही मुद्रा ही करण्याची आवश्यकता नाहीये, फक्त आपण ग्रंथोक्त अभ्यासात आहोत म्हणून एवढंच वाचायचं इथे। तर अशी एक नळी घालायची आहे आणि ती फुंकायची सुद्धा त्याद्वारे, म्हणजे बाहेरच्या टोकाद्वारे फुंकायचा आहे। आणि याद्वारे काय होईल तर मूत्रमार्ग हा रिकामा होतो आणि त्याद्वारे वायूचा संचार व्हायला लागतो। आणि याद्वारे पुन्हा मी काल बोललोच होतो कदाचित की वेगवेगळे पदार्थ खेचायचे, त्याद्वारे द्रव्य खेचायचे आहेत आणि यानंतर मग हे खेचण्याचा अभ्यास होतो। मग एक बोट खेचता आलं तर काय होतं? किती अंगुल आपण आत बाहेर आलेलं खेचू शकतो लघवी सुद्धा, हे सुद्धा सांगितलंय शास्त्रामध्ये। त्यावरून सिद्धी प्राप्तीचं सांगितलेलं आहे। आपण याची काही विस्ताराची आवश्यकता नाही म्हणून आपण सांगत नाही आहोत, ठीक आहे। अशी याची कृती सांगितली। पुढे सांगतात नारी भगे पतद्बिंदुम अभ्यासेनोर्ध्वमाहरेत चलितम च निजम बिंदुम ऊर्ध्वामापृश्य रक्षयेत।
बेंबीपासून मांड्यापर्यंत भागास पुरुष व स्त्री या दोघांच्या बाबतीत नारी, इथं नाडी भगच म्हटलंय, काय करावं, नारी भगे, नाडी भग असे नाव आहे. या भागात पडणारा बिंदू अभ्यासाने व ओढण्याचा अभ्यास करावा. अधोभागी म्हणजे खाली जाणारे स्वतःचे वीर्य व बिंदू वर ओढून रक्षण करावे. नारीच्या योनीमध्ये सांगायचं तात्पर्य इतर ग्रंथात सांगितले, नारी की योनी में गिरे हुए स्त्राव को अभ्यास के द्वारा ऊपर की ओर खींच लेना चाहिए और अपना वीर्य यदि चलायमान हो तो भी ऊपर की ओर खींच कर उसका संरक्षण करना चाहिए. म्हणजे हे अधोशक्तीचं रक्षण करणारी हे मुद्रा आहे. पुढे सांगतात, एवं संरक्षयेत बिंदुम मृत्युंजयति योगविद मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात. याच प्रकारे मग सांगतात की मरण म्हणजे काय आहे आणि जीवन म्हणजे काय आहे. मरणम बिंदू पातेन आणि जीवनम बिंदू धारणात. मनुष्याच्या शरीरामध्ये वीर्याचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंतच तो जिवंत असू शकतो. आणि ज्या दिवशी वीर्याचं ऱ्हास होतो त्या दिवशी तो काय होतो, मृत्यूला प्राप्त होतो असं सांगतात. परत महादेव आणखी एका ठिकाणी सांगतात, सिद्धे बिंदो महादेवी किम न सिद्धती भूतले. आणखी परत आपण योग दर्शनामध्ये जाऊयात अर्चनाताई. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभा, म्हणजे योग साधनेमध्ये पतंजलीने सुद्धा सांगितलंय ब्रह्मचर्याचं महत्व काय आहे, त्यातून वीर्य लाभ होतो. आणि समाधी साधन सुद्धा सांगितलंय. कसं आहे साधन, श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञापूर्वकम इतरेषाम, अशा पद्धतीने साधना झाली पाहिजे. म्हणून वीर्याचं महत्व इथे सांगितलं गेलेलं आहे. काय सांगत होतो, राहिलं श्लोकाचा अर्थ वाचायचा राहिलाय बहुतेक. या प्रकारे योगी मनुष्य बिंदूचे रक्षण करून मृत्यूवरती विजय मिळवू शकतो. कारण बिंदुपातामुळेच मरण येऊ शकते आणि बिंदू शरीरात धारण करण्यानेच जिवंतपणा टिकून राहतो असतात. म्हणजे मरणम बिंदुपात आहे ना, बिंदुपात म्हणजेच मरण आहे आणि बिंदूला धारण करणे म्हणजे वीर्याला धारण करणे म्हणजेच जीवन आहे असं सांगितलं जातं. यावरती एक ओशो रजनीश यांचं एक प्रवचन होतं. ओशो रजनीश माहितीत ना, रजनीश ओशो याबाबत असं सांगतात की सामान्यपणे प्रत्येक मनुष्य आयुष्यभरामध्ये 4000च वेळा म्हणलेत काही बहुतेक, बरं का. आता कदाचित काही आकडेवारी चुकत असेल माझे, पण कदाचित त्यांनी म्हटलेलं सांगतोय मी, म्हणजे नाव घेऊन सांगितलंय त्यामुळे ते माझं नाही म्हणणं. आणि ते अभ्यास करूनच सांगतात. ओशो रजनीश म्हणे 10 मिनिटाचं प्रवचन करायचं असेल तर 9 तास अभ्यास करत असायचे म्हणे. तर ते सांगायचे की व्यक्ती आयुष्यभरामध्ये 4000 वेळा संभोग करू शकतो, संसर्ग करू शकतो, कामानंद मैथून करू शकतो, सेक्स करू शकतो. आणि 4000 पेक्षा म्हणजे सामान्यपणे सांगितलंय त्यांनी, म्हणजे कदाचित आयुष्यभरात एवढंच करतो. याची मर्यादा ओलांडल्यानंतर तो जिवंत राहत नाही. यासाठी त्यांनी एका प्रवचनामध्ये आणखी एका पुण्यात कीटकाचं उदाहरण दिलं होतं. तर तो कीटक आयुष्यभरामध्ये एकदाच संभोग करतो आणि संभोग करतो म्हणजे तो मृत्यूला प्राप्त होतो, बरं का. म्हणजे संभोगाद्वारे वीर्यनाशाद्वारे आपण हळूहळू मृत्यूला प्राप्त होत आहोत असं सांगायचं तात्पर्य. म्हणजे मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात. म्हणून योग मार्गामध्ये ब्रह्मचर्याला महत्वाचं स्थान सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. काय होतं परत आणखी परिणाम सांगितलेले आहेत. सुगंधो योगिनो देहे जायते बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरो देहे तावत काल भयम कुतः. याचाच आणखी समर्थन केलं. म्हणजे जोपर्यंत शरीरामध्ये बिंदू आहे, वीर्य आहे, तोपर्यंत मनुष्याला मृत्यू येऊ शकत नाही. जेव्हा वीर्य संपत शरीरातील त्यावेळेसच मनुष्याची मृत्यू होते असं सांगायचं याचं तात्पर्य होतं. आणखी परत काय सांगितलं होतं यामध्ये, वीर्य धारण करणाऱ्याला म्हणजे या मुद्रेचा अभ्यास करणाऱ्याला किंवा या प्रयत्नाने किंवा आणखी दुसऱ्या काही प्रयत्नांनी जो अधोशक्तीचं रक्षण करतो त्याच्या शरीरामध्ये काय होतं, शरीरामध्ये सुगंध निर्माण होतो, बरं का. हे सांगितले इथलं महत्वाचं काय गोष्ट सांगितले, तर शरीराला तो सुगंध येतो. बाकीच्या व्यक्तींच्या शरीराची दुर्गंध येतो. दुर्गंध येऊ नये म्हणून काहीतर बाकीचे स्प्रे वगैरे मारतात, अत्तर म्हणा किंवा आणखी काही काही उपाय करतात. परंतु नैसर्गिकरित्याच योग्याच्या शरीरामधून चांगला गंध प्राप्त होत असतो किंवा सुगंध आपल्याला येत असतो असं सांगायचं तात्पर्य आहे. ठीक आहे, पुढे आपण जाऊ. चित्तायत्तं नृणां शुक्रं शुक्रायत्तं च जीवितं
तस्मात् शुक्रम रक्षणीयम योगिभिश्च प्रयत्नतः. स्त्री पुरुषांचे शुक्र म्हणजे सात धातू माहिती आहेत ना, रस रक्त मास मेद अस्थि मज्जा आणि वीर्य. यालाच रसाद रक्तम ततो चरक संहितेमध्ये श्लोक आला असा, रसाद रक्तम ततो मनसम मनसन मेदः प्रजायते मेदस्य ततो मज्जा मज्जा या शुक्र संभव. तर कोणत्या ग्रंथात वाचलं आता लक्षात नाही, कदाचित आसाराम बापूचं पुस्तक होतं बघा, ब्रह्मचर्य रक्षण काहीतरी होतं, नाही युवाधन सुरक्षा, युवाधन सुरक्षा नावाचं पुस्तक. त्यामध्ये असं सांगितलं होतं पहा, की एक व्यक्ती दररोज जर 1 किलो अन्न खात असेल, किती किलो अन्न, 1 किलो अन्न ते खात असेल, पचत असेल त्याला, तर असं 1 किलो अन्नाचं रस 5 दिवसांनी रस बनतो, त्या रसाचं 5 दिवसाने रक्त बनतं, पुढे त्याच्या पुढच्या 5 दिवसाने त्या रक्ताचं मांस बनतं. रसाद रक्तम ततो मांसम मांसन मेदः प्रजायते मेदस्य अस्ति ततो मज्जा मज्जायः शुक्र संभव. म्हणजे शुक्र हा 7वा धातू आहे. शुक्र वीर्य किंवा स्त्रियांमध्ये त्याला रज म्हणतात, तो 7वा धातू मानलेला आहे. म्हणजे तो अत्यंत सार भाग आहे. म्हणजे 7 धातू 5-5 दिवसांनी जर अंतर केला तर 40 दिवसांनी 40 दिवसाची कमाई आहे, आणि ती विचित्र जाऊ नये म्हणून योगी ब्रह्मचर्य रक्षण सांगतात बरं का. ब्रह्मचर्याच्या बाबतीत योग्यांना कटाक्ष केलेला आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आपण कोणतं सूत्र पाहिलं होतं आपण, तर स्त्री पुरुषांचे शुक्र मनाच्या शक्तीच्या सहाय्यानेच रक्षण होते. या शुक्रांमुळे जीवनाचे रक्षण होते. यासाठी योग्यांनी प्रयत्नपूर्वक शुक्राचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलेले. कारण मनाच्या शक्तीनेच वीर्य रक्षण होते असं सांगितलंय, शारीरिक क्षमतेने होत नाही बरं का. ते यांचं तात्पर्य सांगण्याचं. पुढे सांगतात, ऋतुमत्या रजोप्येवं निजं बिंदू च रक्षयेत मेढ्रुमाकर्षयेत ऊर्ध्वं सम्यक अभ्यास योगतः. ऋतू प्राप्त झालेल्या स्त्रीने स्वतःचे रज व पुरुषाने स्वतःच्या बिंदू म्हणजे बीजाचे रक्षण केले पाहिजे. कारण योगी मनुष्य चांगला अभ्यास करून रजस वा वीर्य वर खेचून यश मिळवितो. म्हणजे ऊर्ध्वगामी करायचं आहे अधोगामी शक्तीला, असं याचं तात्पर्य आहे. पुढील आता श्लोकामध्ये सहजोली मुद्रा त्याची विधी आणि प्रभाव सांगत आहेत बरं का. पण मुद्रा आपल्याला ग्रंथात किती सांगितल्यात, सुरुवातीला सांगत असताना 10च सांगितल्यात, 10च मुद्रा सांगितल्यात. तर 10 मुद्रा कोणकोणत्या झाल्या आपल्या, महामुद्रा, महाबंधो, महावेधश्च खेचरी. हा सांगा. महामुद्रा, महाबंध, महावेद, खेचरी, उडियानबंध, मूलबंध, जालंधर बंध, परितकर्णी, वज्रोली आणि शक्ती शालिनी. हो, अशा 10 मुद्रा सांगितल्या. तर मग आता झाल्यात आपल्या किती सांगून, महामुद्रा, महाबंधो, महावेध, खेचरी, उड्डयान, मूलबंध, जालंधर, विपरीत करणी. पुढे नाही सर, खालच्या राहिल्यात. वज्रोली झाली ना सर, वज्रोली झाली सर. नाही क्रम म्हणतो तो कुठपर्यंत. महामुद्रा, महाबंध, महावेध, खेचरी, उड्डयानबंध, मूलबंध, जालंधरबंध, विपरीत करणी, वज्रोली. आलं लक्षात. म्हणजे वज्रोली किती मुद्रा झाली, 9व्या नंबरची झाली. 9व्या नंबरची झाली. 9वी झाली. म्हणजे उरली कोणती, शक्ती चालन 10वीच फक्त. परंतु आता इथं वज्रोली म्हटली आणि आता सहजोलीने अमरोली सांगत आहे. म्हणजे मला सांगायचं हे आहे की वज्रोली हीच मुद्रा सांगितली आणि वज्रोलीमध्ये उपटॉपिक म्हणजे सब टॉपिक सांगतात, त्यामध्ये घटकामध्ये उपघटक म्हणून अंतर्गतच सहजोली आणि अमरोली मुद्रा सांगत आहेत. आणि हे अशाच आपल्या प्रथम सत्रामध्ये योग तत्वोपनिषदामध्ये सुद्धा वज्रोली, सहजोली आणि अमरोली या 3 मुद्रा सांगितल्या होत्या, बरोबर आहे, योग तत्वोपनिषदामध्ये होत्या. तर तिथे इथे सुद्धा असं सांगतात. परंतु मुद्रा वज्रोली सांगितली आणि वज्रोलीच्या प्रकरणामध्ये ह्या सहजोली आणि अमरोली सांगणार आहेत. तर आता या 92व्या श्लोकामध्ये सहजोली मुद्रा सांगत आहेत. कसं सांगत आहेत, अमरोलिर वज्रोल्या एव भेदतः जले सुभस्म निक्षिप्य
दग्ध गोमय संभवम. म्हणजे सहजोली मुद्रा ही काय आहे? वज्रोली मधल्याच एक प्रकार आहे. सहजोली व अमरोली हे वज्रोली मुद्रेचे प्रकार आहेत. सहजोली आणि वज्रोली हे कशाचे प्रकार आहेत? वज्रोलीचे प्रकार आहेत म्हणे. वज्रोली मैथुन क्रियेनंतर, वज्रोली काय? वज्रोली मैथुन क्रियेनंतर योगी स्त्री वा पुरुष यांनी गायीच्या वाळलेल्या शेणापासून झालेले भस्म पाण्यामध्ये कालवून सर्वांगाला लावावे. जगातील सर्व व्यवहार विसरून अत्यंत सुखाने स्वस्थ बसावे असं सांगितलेलं आहे. वज्रोली मैथुनादूर्ध्वम स्त्री पुंसो स्वांगलेपनम आसीनयो सुखेनैव मुक्त व्यापार क्षणात. हे श्लोक एकत्रच दोन वाचले होते यांनी. मी एक एक श्लोक वाचलो, याचा अर्थ दोन्हीचा श्लोकाचा मिळून होता. पुढील श्लोक वाचूयात. सहजोलीरियं प्रोक्ता श्रद्धेया योगिभिः सदा अयं शुभकरो योगो भोगे युक्तेपि मुक्तिदः. ही सहजोली मुद्रा सर्व योग्यांचे नेहमीचे श्रद्धास्थान आहे. ही सहजोली मुद्रा सर्व योग्यांचे नेहमीचे श्रद्धास्थान आहे. सहजोलीच्या अभ्यासाने योगी मुक्त होतो. मुक्त होतो हे खरे आहे. आधी सांगितले काय? मुक्त होतो. नुसतं मुक्त होतो म्हणाय नाहीत, मुक्त होतोच हे खरे आहे. योगी मुक्ती विमुक्तिदः परत शब्द वापरलाय. मुक्ती होतो होतोच असं म्हटलेलं आहे. हे वज्रोली आणि सहजोलीचं महात्म्य सांगितलं गेलेलं आहे. अयम योगा पुण्यवतां धीरानां तत्वदर्शिनां निर्मत्सराणां वैसिद्धयेत न तु मत्सरशालिनां. जे योगी पुण्यवान आहेत, धैर्यशील आहेत, तत्वाबद्दल जागरूक आहेत, द्वेषरहित आहेत, त्यांना या योगात सिद्धी मिळते. जे द्वेषयुक्त भावनेने व्याप्त आहेत त्यांना सिद्धी मिळत नाही. धैर्ययुक्त म्हणजे धीरता असले पाहिजे, पुण्यशीलता असली पाहिजे, आणि तत्वदर्शी सुद्धा असले पाहिजेत, आणि निर्मत्सर सुद्धा असले पाहिजेत. अशाच योग्याला सिद्धी प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. आता इथे अंगाला भस्म लावणं वगैरे सांगितले. कोणत्या मुद्रेमध्ये? भस्म म्हणजे गायीच्या शेणापासून बरं का. भस्म हे त्यालाच म्हणलं जातं. भस्म जे आपण लावतो आता विभूती, ते कशाच्या शाडूचं करतात का काय कंपनीमध्ये तयार करतात कुणाला माहिती आहे. परंतु भस्म जे आपल्याला त्रिपुंड्र लावतात ना, त्रिपुंड्र कशाला म्हणायचं माहिती आहे ना? आडवे जे 3 पट्टे असतात त्याला त्रिपुंड्र म्हणायचं, आणि उभा गंध लावतात त्याला ऊर्ध्वपुंड्र म्हणायचं. तर भस्माचा ऊर्ध्वपुंड्र लावला जात नाही आणि गोपीचंदनाचा त्रिपुंड्र लावला जात नाही बरं का. तर त्यापैकी भस्म म्हणतात त्याला. तर भस्म काय? एक चिता भस्म सांगितलं गेलेलं आहे. भस्म शब्दाचा अर्थ काय? जाळून तयार झालेलं भस्म शब्दाचा अर्थ आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे भस्म सांगितलेले आहेत. आणि जे आपण विभूती लावतो ती कशी तयार केली पाहिजे? तर गाईचं शेण म्हणजे गाईचं गोमय पडलेलंच पाहिजे, आणि ते पळसाच्या पात्रावरती घेतलं पाहिजे, आणि ते जमिनीमध्ये खड्डा केला पाहिजे, त्यावरती विशिष्ट प्रकारे त्याचं म्हणजे भस्म केलं पाहिजे, आणि ते चूर्ण पुन्हा चाळून वगैरे भस्म तयार करण्याची पद्धती सांगितली शास्त्रीय पद्धतीने. परंतु हल्ली धार्मिक बाबतीतही काही करून नफाखोरी वाढलेली आहे आणि असं केलं जातं. परंतु भस्माचं महत्व तिथे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे, आणि धार्मिक क्रियेमध्ये सुद्धा भस्माचं महत्व आहे. परंतु इथे सांगितलं यांनी सांगतानाच की गोमयाचं भस्म करूनच लेपन केलं पाहिजे असं सांगितलं होतं. ते सहजोली मुद्रा होती. आता अमरोली मुद्रा. अमरोली मुद्रा आता 96व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. काय सांगत आहेत? पित्तोल्बनत्वात् प्रथमांबुधारां विहाय निस्सारतयांत्यधारां निषेव्यते शीतलमध्यधारा कापालिके खंडमते मरोली. मूत्रधारेबद्दल सांगितलेलं आहे. शिवांबू बरं का. शिवांबू कल्प नावाच्या ग्रंथाचा विषय पुढे येईल, मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे, कुठं पाहतो तो? 96 आहे ना श्लोक. जो योगी वज्रोलीचा अभ्यास करताना अमरी रस नाकाने नस्य पद्धतीने व तोंडाने पितो त्या क्रियेला अमरोली म्हटले जाते. अमरी म्हणजे शिवांबू असे म्हणतात. कुठं गेलं अमरी? दुसरा श्लोक 96 आहे इथे. नाही, वरचं वाचावं लागेल. 95 96 इथं क्रमांकाचा भेद झालाय बरं, चुकलं. 95 आहे तो श्लोक. आपल्या स्क्रीनवरती 95 आहे तो. मी जे वाचलेला आहे ना 96 म्हणून,
तो हो स्क्रीनवरती 95 आहे. ठीक आहे, वरचं 95 आहे. वाच. हा 96 म्हणून मी इथं वाचलं, विश्वास ठेवला पुस्तकावरती, परंतु नाही. माझ्याकडच्या पुस्तकामध्ये 96 नंबर आहे, तोच इथं आपल्या स्क्रीनवरती 95 नंबर आहे. तर 95चा अर्थ वाचला पाहिजे होता. मला पण वाटलं असं कसं झालं, वेगळंच बोललं बुवा अर्थ. पित्ताचा 94 पण काय श्लोक राहिलेत. काय 94 नंबर 94 वाचला. नाही सर. हो. अयम योग पुण्यवताम धीरानाम तत्वदर्शिनः निर्मत्सरानाम सिद्धेत न तू मत्सरशालीनाम. सांगितलं ना, धीर पुण्यशील यांना सिद्धी प्राप्त होते. बरोबर आहे, बोललो होतं ना, वाचला होता हो समृद्धी ते, बरोबर आहे, वाचलंय बोलले. आणि ह्या 95व्याला 96 म्हणून वाचलं, मात्र असं झालंय. काय झालंय, 96 नंबर म्हणून मी 95 वाचलो, पण 96 माझ्या पुस्तकात आहे. देवगुळेंच्या पुस्तकात थोडंसं झालंय, क्रम चुकलाय. ठीक आहे, तर आणखी परत वाचतो 95वा श्लोक. ठीक आहे, इथं 96 आहे, आपल्या स्क्रीनवरती 95 आहे. असा श्लोक. पित्तोल्बनत्वात् प्रथमांबुधाराम विहाय निस्सारतयांत्यधाराम निश्यव्यते शीतल मध्यधारा कापालिके खंडमते मरोली. पित्ताचा दाट रस पडण्याचे आधीची पाण्याची धारा सोडावी, तसे शेवटून पडणारी धारा ही सोडावी व मध्यधारा स्वीकारण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे अभ्यास करावा. याला खंडमताचे कापालिक व्रताचे लोक अमरोली म्हणतात. कापालिक म्हणजे माहिती आहे, वाममार्गी कापालिक शैव पंथ म्हणा किंवा तांत्रिक पंथ आहे, त्यांना कापालिक म्हणतात, खंड कापालिक म्हणतात. तर ते यालाच काय म्हणतात, अमरोली म्हणतात. आणि अमरोलीमध्ये काय सांगितलं आहे, अमरोलीमध्ये कशाची धारा, मूत्राची धारा, स्वमूत्राची, बरं का, स्वतःचं मूत्र, त्यातील सुरुवातीची धार सोडायची आहे. तर त्या धारेमध्ये काय असतं, पित्ताची अधिकता असते, म्हणून तोही स्वीकार करायचा नाही, ते प्यायचं नाही. परत अंतिम धारा सुद्धा सोडायची आहे. अंतिम सुद्धा का सोडायची आहे, तर त्याचंही कारण सांगितले, ते सुद्धा सोडायचे आहे. ते सुद्धा असार आहे म्हणे, असार आहे ते धार. आणि मग मध्यधाराच सार आहे. मध्यधारा स्वमूत्राची, बरं का, सांगतोय. शिवांबू, शिवांबू शब्दाचा अर्थ आहे स्वमूत्र, म्हणजे स्वतःचं मूत्रपान. तुम्हाला नॅचरोथेरपीमध्ये गेल्या वेळेस सांगितल्यात बहुतेक, बघा, तनुजा भोळे मॅडम सांगितले असतील, निसर्गोपचाराचे मूलभूत तत्वे. निसर्गोपचाराचा सिद्धांत काय आहे, निसर्ग सांगतो की प्रत्येक रोगाचा इलाज निसर्ग आपोआपच करतो, बरं का. म्हणून आपल्या शरीरातल्या आतील भागाला, म्हणजे तोंडाला, अन्ननलिका किंवा कुठे असो, बरं का, आतील जी कातडी आहे तिथे फोड फुटकुळी जखम काही पण होऊ द्या, ते लवकर बरी होते. बरोबर आहे का हो, बरोबर हो आहे. ना. हो सर, बरोबर आहे सर. मधल्या भागातील जखमा लवकर बऱ्या होतात आणि वरच्या अंगाच्या जखमा बऱ्या होत नाहीत, उपचार करावे लागतात. बरोबर आहे का, कारण थुंकी असते इथे, थुंक्याद्वारे सुद्धा हे होतं. म्हणून कोण सांगितलं होतं, मॅडमनी सांगितलं सुद्धा असतील कदाचित, नंबर सुद्धा कमी होऊ शकतो. आपली जी थुंकी आहे, पण तंबाखू खाल्लेला नाही थुका तंबाखू खातात मग ते कसं चालेल. तर आपल्या थुंकीद्वारे सुद्धा आपल्याला उपाय केला जातो. तसं आपल्याच मूत्रधारेद्वारे सुद्धा, म्हणजे स्वमूत्राने सुद्धा, म्हणजे सेवन करण्याने किंवा वेगवेगळे प्रयोग करण्याने सुद्धा अनेक इलाज केले जातात. आणि हे शिवांबू सुद्धा निसर्गोपचारामध्ये येतं. तर या प्रकारे आपले एक प्रसिद्ध प्रधानमंत्री होते, ते शिवांबू पान करत होते. कुणाला माहितीये का नाव त्यांचं, मोरारजी देसाई. हा, लय प्रसिद्ध आहे त्यांचं. बघा, ते म्हातारपणी सुद्धा कसे गाल हे सफरचंदावणी दिसत होते. त्यांचे फोटो सुद्धा बघा, त्यांचे गोरे पान चमकतात. लातूरमध्ये सुद्धा कित्येक आहेत, ते पाहिलं मी त्यांचे परिवारातच. हे असं काय, असं काय, तर ते म्हणले आम्ही शिवांबू पान करतो, कित्येक वर्ष झाले. तर ते त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत, अशा अनेक गोष्टी. एक नाही, आता जो नकोय ते जायला नकोय आपण भाग, ते आपल्याला इथे थेरपीचा विषय नाही सांगायचा, आपल्याला ग्रंथात आलेलं सांगायचं आहे, म्हणून सांगतोय, फक्त विषय निघाला म्हणून बोललो. तर शिवांबू पान केलं पाहिजे, बरं का. आणि शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे, बरं का. आणि यासाठी एक शिवांबू कल्प नावाचा ग्रंथ आहे, बरं का. शिवांबू कल्प नावाचा ग्रंथ आहे संस्कृत मधला. आणि त्या ग्रंथामध्ये शिवांबू कल्पामध्ये पान कसं केलं पाहिजे हे विधी सांगितलेली आहे. आणि त्या विधीलाच घेऊन हे शिवांबू चिकित्सा
सुरू झालेली आहे किंवा पुनरुत्थान झालेलं आहे आणि त्याच्यावरती खूप प्रयोग केले जातात निसर्गोपचारामध्ये आणि खूप लोक आहेत त्याचा लाभ घेणारे सुद्धा, बरं का. नुसत्या शिवंबूद्वारे सुद्धा अनेक रोग कमी केले जाऊ शकतात किंवा रोग होऊच नाही अशी व्यवस्था आपण करू शकतो किंवा निरोगी जीवन जगण्यासाठी शिवांबूपान आवश्यक आहे. तर आपल्या ग्रंथात काय सांगितलेलं शिवांबूपान कसं केलं पाहिजे, तर आद्यधारा आणि अंत्यधारा सोडायचे, मध्यधारीचं सेवन करायचं आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आणि यालाच हे खंडकापालिका म्हणतात, अमरी म्हणतात किंवा अमरोली मुद्रा म्हणतात. ठीक आहे, पुढे काय सांगतात, अमरीम यः पिबेन नित्यं नस्यं कुर्वन् दिने दिने वज्रोलीम अभ्यसेत सम्यक अमरोलीति कथ्यते. जो योगी वज्रोलीचा अभ्यास करताना अमरी रस नाकाने नस्य पद्धतीने वा तोंडाने पितो त्या क्रियेला अमरोली म्हटले जाते. अमरी म्हणजे शिवांबू असे म्हणतात, म्हणजे नस्य नाकाद्वारे सुद्धा प्यायचंय बरं का. वज्रोलीचा अभ्यास करत असताना अमरी पान सुद्धा म्हणजे किंवा अमरीचं नस्य केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. अभ्यासान् निःसृतां सांद्रीं विभूत्या सह मिश्रयेत धारयेदुत्तमांगेषु दिव्यदृष्टी प्रजायते. पुरुष चातुर्याने व योग्य अभ्यास करून, नाही चुकलं, अमरोलीच्या नित्य अभ्यासामुळे, क्रमांकाचा घोळ झालाय थोडासा, अमरोलीच्या नित्य अभ्यासामुळे चंद्रापासून निघालेला रस भस्मामध्ये मिसळून तो शरीरातील उत्तम अंगांना म्हणजे शरीर, कपाळ, डोळे, खांदे, हात, गळा, हृदय ही उत्तम अंगे आहेत. या उत्तम अंगांना लावावे म्हणजे दृष्टीला तेजपुंजपणा येतो. पुंसो बिंदुम समाकुंच सम्यक अभ्यास पाठवात यदि नारी रजो रक्षेत वज्रोल्लासापि योगिनी. पुरुष चातुर्याने व योग्य अभ्यास करून वीर्याचे रक्षण करून योगी बनतो, तर स्त्री वज्रोली मुद्रेच्या अभ्यासाने रजाचे रक्षण करू शकली तर तीही योगिनी बनते. इथे काय सांगतात, म्हणजे योगी 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 म्हणल्यानंतर मग पुरुषच योगी बनतो का, स्त्रियांना नाही का, स्त्रिया योगी होऊ शकत नाहीत का, असं येईल म्हणून सांगतात स्त्रिया सुद्धा रजाचं रक्षण करून योगिनी बनवू शकतात असं सांगितले. म्हणजे योगशास्त्राचे अधिकारी स्त्रीही आहेत आणि पुरुषही आहेत. आपल्याला योगशास्त्रातील समज गैरसमज या विषयावरती बोलता येईल. तर समज काय आहेत, काही जण म्हणतात योग हे फक्त ब्रह्मचारीच करू शकतात, हा सुद्धा भ्रम आहे. या की भाऊ, योग साधना ही ब्रह्मचारीच लोक करू शकतात हा सुद्धा गैरसमज आहे. कारण आपण पाहिलं इथे स्त्री पुरुष सांगितलेलं आहे. आणखी पुन्हा एक भेद आहे की ब्रह्मचर्याच पालन करावं लागतं, त्याशिवाय योग सिद्ध होत नाही, योग करताच येत नाही, हा सुद्धा गैरसमज आहे. कारण इथे सांगितलंय, संभोग सांगितलाय, तुम्ही पाहिलंय. आता परत मी नाही सांगत. म्हणजे योगामध्ये सुद्धा किंवा भोगामधूनच योग साध्य करता येतो, हे सुद्धा हठयोग ग्रंथात सांगितलंय. या हठयोग ग्रंथ एवढं काय प्रामाणिक ग्रंथ आहे दुसरा? हठयोग ग्रंथ हा प्रामाणिक आहे का लोकांनी सांगितलेलं प्रामाणिक आहे, बरं का. तर हा नाथपंथीय ग्रंथ आहे, त्यामुळं स्त्रिया सुद्धा योग करू शकतात, पुरुष सुद्धा योग करू शकतात आणि यशस्वी सुद्धा होतात, योगी म्हणवले जातात. मग योगीच म्हणवले जातात का? नाही, स्त्रिया योगिनी सुद्धा म्हणवल्या जातात असं सांगितलेलं आहे. आलं लक्षात? त्यामुळं स्त्री पुरुष तर करू शकतात, एक झालं नव्हे, गृहस्थी स्त्री पुरुष सुद्धा करू शकतात. आणखी परत सांगतो, आणि स्वस्त्रीरत सुद्धा होऊन, बरं का, नको त्यागू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी, किंवा नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे, वैराग्य वावगे देश त्यागे. तुकोबाराय म्हणतात ब्रह्मचर्य असं नव्हे की बायको न करणे म्हणजे ब्रह्मचर्य आहे, नव्हे, किंवा मैथुन क्रिया नच करणे म्हणजेच ब्रह्मचर्य आहे, हे सुद्धा अर्ध सत्यच आहे. आणि वैराग्य म्हणजे जंगलात जाणं, कुटिया घालून राहणं, झाडाखालीच बसून राहणं, हे म्हणजे वैराग्य, हे सुद्धा वाऊ आहे असं सांगतात, बरं का. वैराग्य याला म्हणत नाहीत. आणि ब्रह्मचारी
अविवाहिताला म्हणलं जात नाही. तर ब्रह्मचर्य ही वेगळी साधना आहे. आपण साधनपादामध्ये पाहिलं होतं ब्रह्मचर्य काय आहे. आपल्या द्वितीय सत्रामध्ये होतं, त्यावेळेस मी विस्ताराने सांगितलंय ब्रह्मचर्य काय म्हटलं जातं. ब्रह्मचर्याबद्दलच्या 3 प्रकारे व्याख्या. नको, चला जाऊ द्या, आपण बाजूला नकोय जायला. तर काय सांगायचं होतं मला, विषय निघालाय म्हणून सांगत होतो की स्त्री पुरुष आणि गृहस्थी सुद्धा योग साधना करू शकतात. नव्हे, योगा थेरपी नव्हे, नुसती सिद्ध साधना सुद्धा करू शकतात. हे यातून आपल्याला कळून आलेलं आहे आणि मुख्य ग्रंथात सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. कुठपर्यंत आलो होतो? 99 झालं ना. 99 श्लोक वाचला. 99 वाचायचं बहुतेक. ठीक आहे. तस्याः किंचिद्रजो नाशम न गच्छति न संशयः तस्या शरीरनादस्तु बिंदुतामेव गच्छति. अशा स्त्रीचे रज किंचित सुद्धा नाश पावत नाही, यात संशय नाही. शिवाय तिच्या शरीरात उत्पन्न होणारा नाद प्रकाश रूपाने बिंदू बनतो. बर का, नाद, बिंदू, प्रकाश हे ध्यान बिंदू उपनिषदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता द्वितीय सत्रामध्ये हे चालू आहे, नाद, बिंदू, मात्रा. परंतु प्रथम सत्रामध्ये, द्वितीय सत्रामध्ये विद्यार्थ्यांना सिरियस नसतात विद्यार्थी, आणि तेवढे गंभीर नसतात, कळत नसतं. आणि चौथ्या सेमिस्टरला कळतं, तर त्यावेळेस पहिल्या दुसऱ्या सेमिस्टरची आठवण राहत नाही. समाधीपाद ज्यांना कळतो बरं का, विशेषत्वाने समाधीपाद जो त्यांना प्रथम सत्रात, द्वितीय सत्रातील कळालेला आहे, त्यांना कैवल्यपाद चांगला कळतो. आणि समाधीपाद ज्यांना अर्धा कळालाय, तिथे शंका आहे, त्या कैवल्यपाद वाचला की सर्व कळतं. त्यामुळं एकत्रित 4 पाद कळाल्यानंतरच योगदर्शन कळतं. तशाच प्रकारे हे सुद्धा आहे. आणि म्हणून द्वितीय सत्रामध्ये आपल्या विद्यापीठाने मुख्य उपनिषद ठेवले तो अभ्यासाला, उपनिषद ठेवलेले आहेत अभ्यासाला, आणि नंतर हठयोग ग्रंथ ठेवलेले आहेत. म्हणजे मूळ अगोदर सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा विस्तार केलेला आहे बरं का. त्यामुळे अभ्यासाला परत एकदा रिव्हिजन करून घ्या, वाचून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. स बिंदुस्तद्रजश्चैव एकीभूयस्वदेहगौ वज्रोल्यभ्यास योगेन सर्वसिद्धिं प्रयच्छतः. योग्याच्या शरीरातील बिंदू व रज यांच्या त्यांचे शरीरात संयोग झाल्यानंतर वज्रोली अभ्यासामुळे सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. पुरुष वा स्त्री या दोघांनाही स्वतंत्रपणे वरील गोष्ट प्राप्त करता येते. एकमेकांच्या संबंधाचा यात विचार नाही. खूप सुंदर आहे बरं का विषय इथे सांगितलेला आहे. स्त्री पुरुषही सांगितलेला आहे. आणि रज म्हणजे स्त्रीचं रज आणि पुरुषाचं वीर्य किंवा बिंदू यांच्या एकत्रीकरणाने योगत्वाला प्राप्त होऊ शकतो, असं योगी सांगत आहेत. याचं अभ्यास गूढ आहे, रहस्य असं केलं पाहिजे. त्यामुळे गृहस्थी पळून जाऊ नये योग साधना करण्यासाठी. घरामध्ये योग होतो. काय सांगायचं होतं मला हो, काय तर होतं इथं मुद्दा चांगला बोलायचा होता मला. हा, तर हे विषय कोणत्या प्रकरणामध्ये चालू हे विशेष असू द्या लक्षात. वज्रोली मुद्रेच्याच प्रकरणामध्ये सहजोली मुद्रा आणि अमरोली मुद्रा सांगत आहेत बरं का. सहजोली मुद्रा आणि अमरोली मुद्रा हे वज्रोलीच्याच प्रकरणामध्ये सांगत आहेत. ते विशेषत्वाने बाजूला नाहीच सांगत इथे. हेही आपण लक्षात असू द्या, कारण सहजोली अमरोली हे वज्रोली मुद्रेचेच उपप्रकार आहेत 2 असे सांगितलं गेलेलं होतं. पुढे सांगतात, रक्षेता कुंचनादूर्धम या रजसाही योगिनी अतितानागतम व्यक्ती हे चरीच भवेद ध्रुवम. खूप छान काय सांगितलेलं आहे. जी स्त्री स्वतःच्या रज आकुंचनामुळे वरच्या दिशेने नेऊन रक्षण करते ती खरी योगिनी होय. तिला भूत व भविष्याचे ज्ञान होते. अतीतानागतम वेत्ते म्हणजे अतीतच ज्ञान होतं आणि अनागताचं. अतीत म्हणजे भूतकाळ आणि अनागत म्हणजे भविष्यकाळ, पुढे होणार, मागे झालेलं आणि पुढे घडणारं सुद्धा सिद्धी प्राप्त होते. कशाने? रजावर विजय मिळवल्याने, आकुंचन करण्याने. या वज्रोली मुद्रेच्या अभ्यासाने, वज्रोलीच्या अंतर्गत सहजोली आणि अमरोली मुद्रेच्या अभ्यासानेच स्त्री योगिनी होते असं सांगितलेलं आहे. आपल्या
विभूती पादामध्ये योगदर्शनामध्ये सांगितली होती बघा सिद्धी. अतितानागत ज्ञानम कोणत्या ठिकाणी संयम करण्याने होतं ते पाहिजे तुम्ही. ठीक आहे चला, म्हणजे संबंध जोडायला पाहिजे इथे दोन्हीचा. देहसिद्धिं च लभते वज्रोल्यभ्यास योगतः अयम पुण्य करो योगो भोगे भुक्तेपि मुक्तिदः. वज्रोली अभ्यासामुळे माणसाच्या देहाला परिपूर्णता येते. हा वज्रोली अभ्यासाचा योग अत्यंत पुण्यकारक असतो. योगांचा लाभ घेतल्यानंतर तो मोक्षाप्रत नेणारा असतो बरं का. हा वज्रोली मुद्रेचा अभ्यास मोक्ष मार्गापर्यंत सुद्धा नेणारा आहे असं योगी सांगत आहेत. नुसतं व्यावहारिक सिद्धी अतीत भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ आणखी काही सिद्धी प्राप्त होणं व्यावहारिक एवढंच नाही येतं तात्पर्य. तर आणखी सांगितलंय नाद प्रकट होणे हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि मोक्ष प्राप्तीपर्यंतची सुद्धा याचं लाभ सांगितले गेलेले आहेत. आता इथे अमरोली मुद्रा संपलेली आहे. अमरोली संपलेली म्हणजे काय संपलंय? वज्रोली सहजोली आणि अमरोली मुद्रा संपलेली आहे. ही कळालेली आहे तुम्हाला असं समजतो. तरी पण अमरोली नामक अभ्यास को वज्रोली अभ्यास का पूरक अभ्यास माना जा सकता है. प्राय अभ्यास बरं का. हा अभ्यास काय माहितीये का? थोडस विश्लेषण. हा अभ्यास सामान्यतः तांत्रिक समूहामध्ये अधिक प्रचलित आहे. तांत्रिक लोक याचा जास्त अभ्यास करतात बरं का. तांत्रिक समूहामध्ये त्यांना खंडकापालिक सुद्धा याचा अभ्यास करतात आणि स्वमूत्र म्हणजे शिवांबुपान केलं जातं. आणि मी उदाहरण सुद्धा सांगितलं की ग्रंथातच नाही शिवांबुपान सांगितलं तर आपल्या भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई सुद्धा शिवांबुपान करत होते. आपल्यामध्ये सुद्धा अनेक लोक आहेत की स्वमूत्र पान करतात आणि खूप निरोगी राहतात, जीवन जगतात. तर इथे सुद्धा भगवान शंकरांनी सांगितले शिवांबुपान करण्याचं. शिवांबुकल्प नावाचा ग्रंथ आहे. ठीक आहे. शिवांबुकल्प आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा आहे ग्रंथ. कुणाला वाचायचं असेल तर वाचू शकता. त्यामध्ये या शिवांबुकल्पाची विधी विशिष्ट प्रकारे व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे. आणि हे झालं संस्कृत मध्ये असणारा ग्रंथ शिवांबुकल्प. परंतु त्याच्यावरती चिकित्सक स्वरूपामध्ये म्हणजे आधुनिक चिकित्सकांनी लेखकांनी लिहिलेले सुद्धा आपल्या लायब्ररीमध्ये जवळपास 4-5 तरी पुस्तकं असतील कदाचित असं वाटतं. तर तुम्ही वाचू शकता विद्यार्थ्यांनी बरं का. सेमिस्टर शेवटचा आहे तुमचं. हा तर इथे विशेष काय सांगितलंय? पहिला भाग त्यागायचा आहे, अंतिम भाग सुद्धा त्यागायचा आहे. का तर याचं सांगितले तत्व. पहिल्या भागामध्ये मूत्राच्या लघवीच्या बरं का प्रथम भागामध्ये पित्ताचं अधिक्य असतं आणि शेवटच्या भागामध्ये असार असतं, बिनाकामाचं असतं. त्यामुळे मध्यधारेचं सेवन केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि योग तत्वोपनिषदामध्ये तर वीर्यपान सुद्धा सांगितलेलं आहे. वीर्यपान असं सांगितलंय की आद्य धारा घ्यायची नाही, शेवटची धारा घ्यायची नाही, मध्यधारेचं सेवन करायचंय आणि सिद्धी प्राप्त करायची आहे तसं सांगितलं आहे. तुम्ही वाचून घेऊ शकता तिथे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता शेवटची मुद्रा आहे कोणती? शक्तिचालन मुद्रा. शक्तिचालन मुद्रा आता 104 म्हणजे इथे 105 नाही इथे किती आहे? हा 103 आहे. इथे 103 क्रमांकाचा श्लोक आहे. हे शक्तिचालन मुद्रे संबंधात आहे. आता शक्तिचालन मुद्रा किती मुद्रा झाल्या आपल्या? आणखी परत रिव्हिजन करू आपण, क्रम पण लक्षात राहील यामुळे. महामुद्रा, महाबंधो, महावेधश्च खेचरी, खेचरी, उड्डीयान, मूलबंध, जलंधरबंध, विपरीत करणी, वज्रोली वज्रोली, वज्रोली अंतर्गत, समजोली अमरोली, वज्रोली अंतर्गत आणि शेवटची शक्तिचालन. शक्तिचालन मुद्रा. ठीक आहे, हा क्रम लक्षात ठेवा. कोणत्या नंतर कसा आहे? UGC नेटला असे प्रश्न येतात. ठीक आहे, कृती सुद्धा येऊ शकते कारण वरचेवर आता जास्त डीप मध्ये विचारलं जात आहे, क्लिष्ट केलं जात आहे आता परीक्षेची पद्धती. त्यामुळे असं तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे, आता शक्तिचालन मुद्रा सांगत आहेत. कुटिलांगी कुंडलिनी भुजंगी शक्तिरीश्वरी कुंडली कुंडली अरुंधती चैते शब्द पर्यायवाचक. कशाचे पर्यायवाचक आहेत? ईश्वरी. याच कुंडलिनी शक्तीला प्रत्येकाच्या शरीरामध्ये विद्यमान असणाऱ्या या कुंडलीला नाव काय? ईश्वरी म्हटलेलं आहे.
यालाच कुंडली म्हणतात, यालाच अरुंधती म्हणतात, हिलाच, याला नाही, हिला, यालाच काय म्हणतात, हे सर्वच्या सर्व काय आहेत, कुंडलिनी शक्तीचे पर्यायवाची आहेत असं सांगत आहेत. पुढे सांगतात, उद्घाटयेत कपाटम तो यथा कुंजिकया हठात कुंडलिन्या तथा योगी मोक्षद्वारम विभेदयेत. ज्याप्रमाणे, जे बोला, कुंडलिनीचे 26 नाव आहेत का सर? काय कुंडलिनीचे एकूण वेगवेगळे असे 26 नाव सांगितलेत का सर? हा अगोदर सांगितलेत पहा, सुरुवातीला पण सांगितले. घेरंड संहितेमध्ये आहेत का ते? नाही, यात पण आलेले आहेत, अनेक ठिकाणी आलेले पर्यायवाचिके आहेत म्हणून इतर ठिकाणी सुद्धा सांगितले, याच ग्रंथात सांगितले. आता मला वाटतंय मुद्रा उपदेश नावाचं प्रकरण सुरू केलं ना आपण, सुरुवातीलाच होतं काही बहुतेक, का प्राणायामाच्या वेळेस होतं, आता लक्षात नाही, परंतु असं वाचत जावा बरं का, असा प्रश्न पडू द्या, असे प्रश्न पडले पाहिजेत आणि लगेच शोधले पाहिजेत. आणखी हे रिसर्चचे सुद्धा विषय आहेत बरं का, हे म्हणजे चिंतनात्मक सुद्धा याच्यावरती तुम्ही रिसर्च करू शकता. असले विषय निवडा तुम्ही आणि करा लेखन याच्यावरती, आणि अभ्यास पण करा एकत्रित. तुलनात्मक अभ्यास चांगला होतो बरं का, आणि तुलनात्मक अभ्यास करण्यामध्ये सर्व विषयाचा संगोपंग अभ्यास होतो. ठीक आहे. ते सुषुम्नेसाठी पर्यायी शब्द सुरुवातीला सांगितले. हा कुठंतरी सांगितलंय हो. हा सर, सुषुम्नेसाठी सांगितलं की ते ब्रह्मरंध्र, महापद, कुठे तर आहे. शांभवी मुद्रा पण त्याला सांगितलं सर. हम्म. आणि ह्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये शांभवी मुद्रा ही टिपा विचारलेली आहे, तर आपल्या ह्या 10 मुद्रामध्ये तर शांभवी मुद्रा नाही, मग शांभवी मुद्रेचं वर्णन कसं करायचं तिथे? अच्छा, शांभवी मुद्रा आली आहे कुठे? शांभवी मुद्रा आली असेल ना, आहे शांभवी. इथे आपल्या म्हणजे तिसऱ्या उपदेशामध्ये जे 10 मुद्रा सांगितलेत सर, तर त्याच्यामध्ये तर नाही असं म्हणते मी. कुठे तर तर आहे मग शांभवी. इथे सुषुम्नेची जी नावे सांगितलेत ना सर, तर त्या सुषुम्नेच्या नावामध्येच शांभवी अच्छा, असं आहे का? नावाचं अच्छा, उल्लेख आहे. असं म्हणताय का? बहुतेक घेरणमध्ये हा शांभवी आहे. चौथ्या श्लोकामध्ये आहे सर, चौथ्या बरं सुरुवातीच्या. आपण चर्चा करू त्याबाबत. काही संशयित जो काही भाग आहे त्याबाबत मला करा विचारणा, मी सांगतो त्याबाबत. चर्चा करू आपण. हो सर, हो हो. संशयित काही गोष्टी असतील तर आपण हे झाल्याच्या नंतर, एकच मिनिट थोडस. ठीक आहे, बघूयात आपण त्याबाबत कुठे कुठे कसं आलेलं आहे भाग. तर आता 104 वाचलं वाटतं बहुतेक. 103 उद्घाट येत कपाटम तो. हा, 104 ज्याप्रमाणे कितवं वाचायचं? सांगत 105 जावं. चौथंच वाचायचे सर, 103 झालं आता. 104 वाचायचंय. ठीक आहे. उद्घाटयेत कपाटम तो यथा कुंजिकया हठात कुंडलिन्या तथा योगी मोक्षद्वारम विभेदयेत. ज्याप्रमाणे किल्लीचा उपयोग करून दार खात्रीने उघडता येते, त्याचप्रमाणे योगी हठयोगातील कुंडलिनीच्या सहाय्याने मोक्षाची द्वारे खुली करू शकतो. मोक्षद्वार म्हणजे सुषुम्ना नाडीचा मार्ग समजावा. मोक्षद्वार म्हणजे काय? सुषुम्नेचा मार्ग. आपण सुरुवातीला पाहिले बघा, सुषुम्नाचं द्वार कुठं आहे, तो द्वार का बंद आहे, तर कुंडलिनी नावाची शक्ती सर्पिणी वाकडी तिकडी कुटिलांगी, कुटील आहे ती का वाकडी तिकडी होऊन बसलेली असते प्रत्येकाच्या शरीरामध्ये. आणि कशी बसलेली असते, तर सुषुम्नेच्या कुठे, दारापाशी मुख ठेवून, आणि जे दरवाजा बंद करून झोपलेली असते. म्हणून सांगितले पहा मुद्रेच्या सुरुवातीला, तिला जर जागं केलं आणि वाकडे झालेलीला जर सरळ केलं तर काय होतं, सुषुम्नेचं द्वार उघडलं जातं आणि म्हणजे प्राण तिथे प्रवेश होतो आणि कुंडलिनी ऊर्ध्वगामी होऊ शकते. कारण हे सुषुम्नेचं द्वार कशाचं द्वार आहे? मोक्षद्वार सांगितलेलं आहे. जसं की इमारत खूप मोठी असते, किती मोठी इमारत असू द्या, त्या इमारतीला दरवाजा अत्यंत छोटा असतो, म्हणजे एका माणसाला जाणे एवढा असतो किंवा 2 माणसं जाणे एवढा. त्यानंतर दरवाजा तेवढा मोठा असतो, त्याला कुलूप केवढं असतं, किती मोठं म्हणलं तर 2 हाता एवढं असेल, तेवढं कुलूप असेल, किंवा त्याही पेक्षा छोटं असेल. कुलूप तेवढं छोटं असतं आणि त्या कुलपाला किल्ली किती छोटी असते, परंतु ती एक किल्ली त्या कुलपाला सोडू शकते, म्हणजे कुलूप उघडू शकते, म्हणजे दरवाजा उघडू शकते.
दरवाजा उडू शकते, म्हणजे अख्खी पूर्ण इमारत सुद्धा ताब्यात येऊ शकते किंवा प्रवेश होऊ शकतो. म्हणजे या कुंडलिनी शक्ती जर एवढी वाटत असेल तर एकट्या कुंडलिनी शक्तीच्या साह्याने ह्या मोक्षाचं द्वार उघडता येतं, असं इथे उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. येन मार्गेण गंतव्यम ब्रह्मस्थानम निरामयम मुखेनाच्छाद्य तद्वारम प्रसुप्ता परमेश्वरी. परमेश्वरी कुणाला म्हणलंय आता? कुंडलिनीलाच म्हटलेलं आहे. परमेश्वरी, परमेश्वर शिव आहेत आणि परमेश्वरी शक्ती आहे. आणखी आठवलंय मला, आणखी सांगतो बरं का. हे प्रश्न येतात रज आणि बिंदू बर का, अशी उपमा देऊन कोणत्या ग्रंथामध्ये, कोणत्या हठयोग ग्रंथामध्ये आलेला आहे विषय रज आणि बिंदू यांचं एकत्रीकरण? कोण सांगेल का? UGC नेट दिलेलं कोणीच नाही. सचिन बंगसर असते तर असतं. सांगतो मी, उगाच जातो सांगून. शिवसंहिता नावाचा हठयोग ग्रंथ आहे बरं का, शिवसंहिता. तुम्हाला वाचावं लागेल UGC नेट ज्यांना द्यायचे त्यांना. तर शिवसंहिता ग्रंथामध्ये 5 अध्याय आहेत. अध्यायाला तिथं पटल म्हटलेलं आहे, प्रथम पटल, द्वितीय पटल. तर त्यामध्ये शिवाला म्हटलेलं आहे बिंदू बरं का. शिव काय आहे? बिंदू, वीर्य. आणि शक्ती म्हणजे पार्वती कोण आहे? रज आहे बरं का. म्हणजे स्त्री ही पार्वती आहे आणि पुरुष शिव म्हणजेच, अशाच एकत्रीकरणालाच तिथे योग म्हटलेला आहे. शिवशक्ती एकत्रीकरण म्हणजे बिंदू आणि रजाचं एकत्रीकरण करणं, हाच योग तिथे सांगितला गेलेला आहे. खूप वेळा हे प्रश्न आलेले आहेत बरं का. आपण रज बिंदू हे शब्द वापरलेत ना, एकट्या हठयोग प्रतिपिकेच नाही वापरले हे. याचा विस्तार शिवसंहितामध्ये सुद्धा खूप प्रकाराने आलेला आहे. ठीक आहे, वाचून पहा तुम्ही. पुढे जाऊयात आपण. अर्थ वाचायचा आहे आता. योग मार्गातील परमेश्वरी म्हणजे कुंडली सर्व दृष्टीने पवित्रशा ब्रह्मस्थानाला जाण्याच्या मार्गावरील द्वाराचे प्रवेशस्थानी निद्रावश होऊन अडथळा आणते, हे आपण पाहिलं होतं. ही कुंडलिनी ही देवी शक्ती कशी आहे माहितीये का? शिवतत्वाला पोहोचू देत नाही, तर शिवाच्या मार्गामध्ये अडथळा करते आणि सुषुम्नेच्या दाराला झोपलेली असते. म्हणून शक्तीला साध्य केल्याशिवाय शिव साध्य होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक देवतेच्या मंत्राला शक्ती असते. शक्ती पाहिजे माहितीये? प्रत्येक स्तोत्र घ्या आपण. रामरक्षा स्तोत्र कुणाला माहितीये? राम मंत्राची शक्ती कोण आहे? सीता शक्ती ही रामरक्षा स्तोत्र कोणी वाचत असेल तर कळेल, जाऊ द्या पुढे. तसं प्रत्येक स्तोत्राला शक्ती असते आणि शक्ती विना शिव, शिवशक्ती यापैकी शिवाला जर शक्ती नसेल तर शिवाची वेलांटी निघून जाते. मग उरतं काय शिवामधलं? वेलांटी काढल्यानंतर शव उरतो. म्हणून शक्ती विना शिव हा शिव नाही होत, तर शव होतो. म्हणून शिवप्राप्तीसाठी शक्तीचंही महत्व सांगितलं गेलेलं आहे बरं का. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तिथे याच प्रकाराने सांगितलेलं आहे, ही शक्ती अडवते आणि या शक्तीच्या मदतीशिवाय शिवतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. पुढील श्लोकामध्ये आता कुंडलिनीचं कार्य आणि स्थान सांगितलेलं आहे. आता शक्ती चालन संपूर्ण आता काय सांगत आहेत? शक्ती चालनाच्याच प्रकरणामध्ये सांगत आहेत. काय सांगत आहेत? शक्ती म्हणजे काय आहे? शक्ती, शक्ती म्हणजे शक्ती कुणाला म्हणलंय? पार्वती. 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 आणखी शक्ती कशाला म्हणलंय इथे? कोण आहे परमेश्वरी? कुटिलांगी कोण आहे? कुंडलिनी. कुंडलिनी. कुंडलिनी, परमेश्वरी, ईश्वरी. अलग लक्षात? ती कोण आहे? कुंडलिनी. मग शक्ती कोण आहे? आता परत म्हणा घेऊ. असं नाही, कुंडलिनी. मग चालन, कशाचं चालन हो? कुंडलिनीचं चालन. नाव काय? कुंडलिनीचं चालन. असं अर्थ करा. शक्ती चालन मुद्रेचं तात्पर्य कुंडलिनीचं चालन करणं, तिला चलवणे, पळवणे, क्रियाशील करणे, झोपलेली शक्तीला जाग करणे असं आहे. आणि हे ज्यावेळी जागे होतं, जाऊ द्या पुढे काय होतं काही सांगणारच आहेत ना. जर या कुंडलिनीचं आता स्थान सांगतात का? कारण आता शक्ती चालन, आता चालन कसं करावं? शक्तीच कळाली नाही तर तिचं चालन कसं करावं? तर त्या शक्तीचं म्हणजेच कुंडलिनीचं कार्य
आणि तिचं काय सांगत आहे तथा स्थान या 106व्या श्लोकामध्ये कुंडलिनीचं कार्य आणि स्थान सांगत आहेत. कंदोर्ध्वे कुंडलिनी शक्ती सुप्ता मोक्षाय योगिनाम बंधनाय च मूढानाम यस्तां वेत्ती स योगवीत. शरीरातील कंदाचे वर झोप कुंडलिनी शक्ती ही योगी लोकांना मोक्षासाठी व अज्ञ लोकांना बंधन रूप असते. हे जो जाणतो तो योग ज्ञानी समजावा. कंदाच्या वरच्या भागामध्ये झोपलेली जी कुंडलिनी आहे अज्ञानी लोकांना बंधन करते. अज्ञानी म्हणजे ज्ञान नाही अशा लोकांना ही कुंडलिनी बंधनात टाकते. आणि ज्ञानी लोकांना काय आहे? मोक्षासाठी हे मोक्षासाठी आहे. आपण आता तत्वज्ञानाला मी तुम्हाला शिकवलं नाही हो काय करावं. तत्वज्ञान असणाऱ्यांनी खूप सुंदर उत्तर दिली असते. पुरुष आणि प्रकृती असं आहे बघा सांख्य दर्शनामध्ये. सांख्य दर्शनातूनच शिवशक्ती हे तत्व निघालंय बरं का. ही शक्तीचं भोगही प्राप्त करून देते अज्ञानाला आणि ज्ञान झाल्यानंतर त्याला अपवर्ग म्हणजे मोक्ष प्राप्त करून देते. अशी ही शक्ती आहे बरं का. आळाण्याला प्रपंच प्राप्त करून देते अज्ञानाला आणि ज्ञानाला योग्याला शिवत्वाची प्राप्ती करून देते. अशी ही शक्ती संसारातही पाडणारी आहे आणि मोक्ष सुद्धा देणारी आहे असं या शक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे. कुंडली कुटिलाकारा सर्पवत परिकीर्तिता सा शक्तिश्चलिता येन समुक्तो न अत्र संशयः. यात संशयच नाही. कशात संशय नाही तर सर्पिणीप्रमाणे वाकडी म्हणजे कुटिलाकारा. कुटील म्हणतो आपण वाकड्या माणसाला लय कुटील आहे. कुटील म्हणजे सरळ वागतच नाहीत काही लोक बघा. वाकडे असतात त्याला आपण वाकड्या माणसाला म्हणतो ते कुटील आहे म्हणतो. वाकडच बोलतय वाकडच वागतय उलटाच वागतय सरळ काही जमतच नाही का. अशी ही कुंडलिनी कशी आहे कळालं? सर्पवत आहे. सर्पवत पण सरळ नाही वाकडी तिकडी आहे ती अडथळा करून मग हिला सर्पवत म्हटलेलं आहे. सर्पिणीप्रमाणे वाकडा आकार घेऊन बसलेली कुंडलिनी शक्तीला ज्याने जागृत केले व गती दिली. गती म्हणजे चालन केले गती दिली तो योगी मोक्षाप्रत गेला यात संशय नाही. ज्यांनी या शक्तीचं चालन केलं ज्यांनी या सर्पिणीला चालवलं ते योगी मोक्ष मार्गापर्यंत गेले यात शंकाच नाही असं स्वात्माराम योगी सांगत आहेत. आता कुंडलिनी चालन विधी. कुंडलिनी चालन म्हणजे काय चालन हो? आपल्या मुद्रेचं नाव आहे. शक्ती चालनाची विधी सांगत आहे. शक्ती चालनामध्ये काय काय सांगितलं अगोदर? शक्ती चालन मुद्रेचा विधी प्रभाव सांगितला. परत तिचं कार्य आणि स्थान सांगितलं आणि त्यानंतर आता ती स्थान सांगितल्यानंतर ती कुंडलिनी म्हणायचं कुणाला? ती शक्ती म्हणायचं कुणाला? जे आपण अगोदर कुंडलिनी पाहिले ना तिलाच शक्ती म्हणायचं असं सांगितलं आणि आता तिचं स्थानही सांगितलं आणि तिला चालवायचं कसं तिला पळवायचं कसं सरळ करायचं कसं त्या वाकड्या बाईला असं सांगत आहेत. आता विधी सांगत आहेत पुढे. चला. गंगा यमुनयोर्मध्ये बालरंडा तपस्विनीम बलात्कारेण गृह्णीर्यात् तद्विष्णोः परमं पदम. आता सांगतात जो योगी तरुण तपस्विनी प्रमाणे पडलेल्या कुंडलिनीला आपल्या सामर्थ्याने ताब्यात घेतो तो विष्णुपदी परमोच्च जागी राहतो. आता अर्थ इथं व्यवस्थित केला नाही बरं का अर्चनाताई. व्यवस्थित अर्थ केला नाही जशाला तसं श्लोकाचा अर्थ केला नाही. मग सांगतो मी काय म्हटलेलं आहे. गंगा यमुनयोर्मध्ये त्रिवेणी संगम प्रयागराजला जाऊ नका. प्रत्येक जण लईच या वेळेस गेलते बघा सेल्फी काढायला. प्रत्येक जण गेले. प्रयाग काय आहे सांगितलं इथे. गंगा यमुनयोर्मध्ये. गंगा डाव्या बाजूने गंगा वाहती आहे का यमुना वाहते आहे? तुम्ही पाहायचंय. ठीक आहे. गंगा यमुनयोर्मध्ये एकीकडे गंगा नदी वाहते एकीकडे यमुना नदी वाहते आणि त्या दोन्हीच्या मध्ये बालरंडा नाव कुणाचं आहे? कुंडलिनीचं. तपस्विनी आहे योगिनी जी. बलात्कार आहे ना. बलात्कार म्हणजे काय शब्द आहे? जबरदस्ती बलपूर्वक बरं का. बलात्कार म्हणजे बळजबरीने उठवायचे त्या बाईला. उठत नाही ती कुंडलिनी बरं का.
कुंडलिनी शक्ती हट्टी आहे लई. कारण कशी आहे ती? कुटील आहे. पाहिले आपण कुटील आहे. कुटील नाही, कुटिलांगी आहे ती. म्हणून तर जगाला संसारात पडलेली आहे. नाचवते 84 योनीमध्ये, 84 लक्ष योनीमध्ये नाचवते. इथून तिथे जातोय, तिथून इथे जन्माला येतोय, आयुष्य घालवतो या कुटिलांगीमुळे. म्हणून हिला काय करावं लागेल? उठत नाही ती बिचारी, मग तिला आपण उठवावं लागेल, शक्तीचं चालन करावं लागेल सांगितलेलं आहे. म्हणून कशी आहे ही? कुठे थांबलेली आहे? इडा आणि पिंगला, गंगा आणि यमुना या दोन नद्याच्या मध्यभागी एकत्र असणारी जी कोण आहे? तपस्विनी कुंडलिनी आहे. म्हणजे कोण? सुषुम्ना नाडी आहे बरं का दोघींच्या मध्ये. तर ह्या त्रिवेणी संगम होतो आणि इथे जो बलपूर्वक प्रवेश करतात ते विष्णूचं पद प्राप्त करतात असं सांगितलेलं आहे. आता पुढे विस्तार केलाय बरं का. मी आधी सांगायची काय गरज आहे? सांगितले ना श्लोकामध्ये. 110 म्हणजे 109 सांगतात. इडा भगवती गंगा. इडा नाडी कोण आहे? इडा भगवती गंगा, पिंगला यमुना नदी. इडा पिंगलयोर मध्ये बालरंडाच कुंडली. अहो इडा नाडी ही गंगा आहे आणि पिंगला नाडी ही यमुना आहे. आणि ह्या दोन्हीचा आणि मध्यभागी जी बालरंड आहे ह्यांचा त्रिवेणी संगम होतो. आणि असंच एक सांगतो बरं सुचलंय म्हणून. गंगा यमुनेवर मध्ये त्रिकुटम रंग मंदिरम ज्ञानम भीमरथी तीरम स्वदेहम पंढरीपुरम रुक्मिणी शक्ती हस्तेन क्रीडंतम चरलोचनम आज्ञा ब्रह्मविलांतस्थम ज्योतिर्मय स्वरूपकम. बरं का. पंढरी क्षेत्राबाबत सुद्धा स्कंद महापुराणामध्ये काय सांगितले माहितीये का? पंढरपूर क्षेत्र कुठं आहे? पांडुरंग देवता कुठे आहे म्हणतात? तर गंगा आणि यमुना नदीच्या बरं का संगमावरती त्रिकुट नावाचं रंगमंदिर आहे आणि तिथे पांडुरंग देवता आहे. आणि त्या पांडुरंग देवतेला अडवणारी शक्ती कोण आहे? रुक्मिणी शक्ती हस्तेन. कोणतंही घ्यावं, वैष्णव बना ना शैव बना, सारखंच आहे. वैष्णव बना ना शैव बना, पद्धती हीच आहे बरं का. म्हणून सांगतात तुकोबर आहे म्हणतात, तुका म्हणे जा एक वेळा पंढरी तयाचे घरी यम नाही. मग जे एक वेळा पंढरीला जातात त्यांना यमाचं दर्शन होत नाही. मग कोणत्या पंढरपूरला असेल त्या गावाला जाऊन नाही, दर महिन्याला जातात. काही जण तिथेच राहत असतील. पण काय कळालं? गंगादी तीर्थेषु वसंती मत्स्या देवालये पक्षीगणाश्च संती. नारद पुराणातले बरं का हे वाक्य. गंगा आदि तीर्थेषु वसंती मत्स्या देवालये पक्षीगणाश्च संती म्हणतात नारद पुराणामध्ये. नास्तिकांनी बोललेलं नाही बरं का, मोरेसर बरं का. आपलं शास्त्र असं सांगतं, डुक्की मारणं नाही सांगितलं. काय सांगतात की गंगा इत्यादी तीर्थामध्ये काय काय राहतात म्हणे? वसंती मत्स्या. गंगा नदीत, यमुना नदीत, चंद्रभागेत मासे राहतात का? मासे राहतात हो. खेकडे राहतात का? राहतात. म्हशी पण आंघोळ करतात. मग त्यांना पण मोक्ष मिळेल का हो? नाही. भावंजितास्ते हृतकमले निधाय तीर्थानी सेवेत समाहित आत्मा. तीर्थाचं फल सुद्धा कुणाला प्राप्त होतं? कळालं नाही. नुसतं उताडा चाललाय गर्दी करायला, त्रास द्यायला लोकांना उगा. असोच काय सांगायचं जावं न, काय मी काही विरोधी नाही त्याचा. तर पंढरी महात्म्यामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे. स्वदेहम पंढरीपुरम. पंढरपूर कुठे सांगितलंय? स्वतःच्या देहामध्येच त्रिकुटाच्या ठिकाणी जिथे गंगा आणि यमुनेचा संगम होतो, जिथे रुक्मिणी नावाची शक्ती आहे तिथेच पांडुरंगाचं दर्शन होतं. आणि त्या पंढरीनाथाचं ज्यांनी दर्शन केलं त्यांना कधीच जन्माला यावं लागत नाही. तसंच इथं सुद्धा सांगितलेलं आहे. इडा भगवती गंगा आहे आणि पिंगला ही यमुना आहे आणि या दोन्हीचा संगम बालरंडा कुंडलिनी आहे. आणि हे ज्यांनी प्राप्त करतात त्यांना जन्म मरणाला येण्याचं कारण नाही. त्यामुळे कुठेही बाहेर फिरणं नाही. शोधिशी मानवा रावळी मंदिरे नांदतो देव हा आपुल्या अंतरी. अंतरातला पाहणं होत नाही आपल्याला, बाहेरच बघा वाटतं. चला विषय थोडा जास्ती झाला, बाजूला जाऊ गेलो थोडस. आपण येऊया विषयावरती बरं का. म्हणजे सर्व शास्त्राचं सारे एकच आहे. 11 पुढे सांगतात आता ही चालनाची विधी चालू आहे बरं का. हे पुच्छे प्रगृह्य भुजंगी सुप्ता मुद्बोधयेच्चताम निद्राम विहाय सा शक्तिर् ऊर्ध्वम उत्तिष्ठते हठात. शेपटीच्या ठिकाणी सांगतात. पुच्छ म्हणजे शेपटी बरं का. ज्या योगी पुरुषास कुंडलिनी जागृत कराविषयी वाटते त्याने झोपेत असलेल्या त्या सर्पिणी आकारावाली कुंडलिनीस
हाताने पकडून जागृत करावे, त्यामुळे ती शक्ती वरच्या दिशेने मार्गस्थ होते. मात्र ही गोष्ट गुरुच्या तोंडातूनच समजून घेतली पाहिजे. सुप्ताम उद्बोधयेच्यताम, म्हणजे हे गुप्त आहे म्हणे, हे गुरुबोधानेच कळेल असं सांगत आहेत. ठीक आहे, शेपटीला पकडून चालवायचंय म्हणे. आता कसं पकडायचं सांगिततील ना पुढे. आता अवस्थिता चैव फनावती सा प्रातश्च सायं प्रहरार्ध मात्रम प्रपूर्य सूर्यात परिधानयुक्ता प्रगृह्य नित्यं परिचालनीया. अवस्थिता चैव फनावती सा प्रातश्च सायं प्रहरार्धमात्रं प्रपूर्य सूर्यात परिधानयुक्त्या प्रगृह्य नित्यं परिचालनीया. दररोज काय प्रातः सायं म्हणजे सकाळ संध्याकाळ दीड दीड तास, सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास काय करायचं आहे. किंवा सकाळी कसं उजव्या नाकपुडीने पूरक करून स्वस्थ पडलेल्या सर्पणीला परिधान युक्ती म्हणजे काय म्हणतात, म्यानातून बाहेर काढलेली तलवार ज्या कौशल्याने म्यानात ठेवतात. कळालं का? परिधान युक्ती म्हणजे काय, म्यानातून तलवार अशी काढली जाते. आणि तलवार घालताना कशी घालतात तो म्यानामध्ये, म्यान कळतंय का? म्यान कशाला म्हणतात? हो सर हो. दुधगावकर सर आलेत. हा ठीक आहे. म्यान त्यातून काढ. हा, म्यानामध्ये तलवार काढत असताना सरळ टोकाला म्हणजे मुठीला धरल्यास निघेल बाहेर, पण मधी टाकताना डोळे झाकून जाईल का? नाही. तर त्या म्यानाच्या मुखामध्ये तलवारीचा शेंडा घालावा लागेल व्यवस्थित, बरोबर आहे. आणि ते गेल्यानंतर आपण ढकलू शकतो मध्ये. म्हणजे अशा परिधान युक्तीने, याला न म्हटलेले परिधान युक्ती, जसं म्यानामध्ये तलवार घातली जाते त्याच प्रकारे त्या साह्याने पकडावे. कशाला पकडावं? कुंडलिनीला. आणि सुषुम्नेच्या मार्गावर फिरवावे. कुंडलिनी जागृतीचे हे सुचवलेले मार्ग सर्वस्वी मनाच्या अधीन असतात, हे जाणत्यांनी लक्षात घ्यावे. हे मनाच्या अधीन आहेत असं सांगितले, जाणत्यांनी लक्षात घ्या म्हणे. ठीक आहे, पुढे सांगतात. 2 श्लोक घेऊन थांबूयात आपण, किंवा नाही 7:15 वाजले त्यामुळे थांबूयात आपण. कितवा श्लोक झाला? 1च घ्याव का? नका, ठीक आहे, आपण थांबू इथेच. थांबवा सर. नाही नका. दुधगावकर सर आलेत, त्यांचा तास उद्या घेतो ना मी, किंवा दाळिंबे सर उद्या संपवणार आहेत म्हणत होते. बघूयात काय होईल ते. ठीक आहे, दुधगावकर सर सुरू करू शकता तुम्ही. थांबतो मी इथे थांबूया आपण. चर्चा नंतर करू आपण, काही विषय राहिला असेल तर याबाबत. हरिओम.